जर विदाऊट हेल्थ इन्शुरन्स तुम्ही राहत असाल तर तुम्ही खूप रिस्कमध्ये राहता, कारण आजारपण, ॲक्सिडेंट, हॉस्पिटलायझेशन हे कोणीही प्रेडिक्ट करू शकत नाही. अरे आमच्या लाईफमध्ये कधी आम्ही आजारी पडलो नाही, आम्हाला लागणार नाही. पण करोनामध्ये माझ्याकडनं त्याचे 50-50 लाखाचे EM लोकांनी ब्रेक केलेले आहेत. ज्या व्यक्तीने, ज्या फॅमिलीने पूर्ण आयुष्यभर सेव्हिंग करून पैसा कमवला तो विदिन 10 to 15 डेज संपला. हेल्थ इन्शुरन्स आहे तो किती अमाऊंट असायला हवा? की जर मला कुठला इन्शुरन्स घ्यावा आणि काय घ्यावा हेच जर माहीत नसेल तर डेफिनेटली मी इन्शुरन्स हा चुकीचाच घेणार आहे. इथे खूप इम्पॉर्टंट असतं की आपल्याला आपल्या ह्युमन लाईफ व्हॅल्यूनुसार आपला इन्शुरन्स. मेडिकलचा खर्च हा प्रचंड वाढलेला आहे की काही आजारपणात जर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल तर तुमची पूर्ण वर्षाची जे काही इन्कम आहे 5 लाख 10 लाख एका आजारात निघून जातं. तर असं कोणती गोष्ट आहे की ज्यामुळे तो फायनान्शियल ॲडवाईस घ्यायचा टाळतोय किंवा त्याला ती नको आहे? इन्शुरन्स इज अ प्रोटेक्शन कशाबद्दल? तर फायनान्शियल लॉसेस. तर मी याबद्दल बोलू शकतो की इन्शुरन्स ऑडिट. इथे इन्शुरन्स ॲडवायझर किंवा फायनान्शियल प्लॅनरचा रोल खूप महत्त्वाचा आहे. संदीप, तुम्ही वुमन फायनान्शियल एम्पॉवरमेंटबद्दल बोलत होता. तर अशा कोणत्या महत्त्वाच्या 3 गोष्टी तुम्ही सांगू शकाल की ज्याच्यामध्ये वुमन फायनान्शियल एम्पॉवरमेंट होण्यासाठी अत्यावश्यक आहे? प्रत्येक महिलेला तुम्ही जे म्हणालो डिसिजनमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. पहिला, तिला फायनान्शियल एज्युकेशन देऊन अवेअर करा. अशा इन्व्हेस्टर्सनी तुम्ही जसं म्हणालात की व्हेरीफाईड, सर्टिफाईड आणि ट्रस्टवर्दी असे ॲडवायझर्स कसे शोधावेत किंवा कोणत्या पॅरामीटर्स त्यांनी वापरावेत? नॉलेज विदाऊट ॲप्लिकेशन इज मिनिंगलेस. डेफिनेटली तुम्ही AIची हेल्प घ्या, पण मी इथे म्हणेल AI हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स नसता ॲडवायझर इंटेलिजन्सचा वापर करा. आपण जर AIवर डिपेंड राहिलो आणि तिथनं जर इन्व्हेस्टमेंट केला तर आपली फसवणूक होऊ शकते. बरोबर. आणि आज सोशल मीडियावर जर पाहिलं तर इतकं प्रचंड प्रमाणात राईट बॉम्बार्डिंग चालू आहे. तर त्याला कोणता निर्णय घ्यावा, कसा निर्णय घ्यावा याबद्दल तो संभ्रमावस्थेमध्ये आहे. तुमच्या इमोशनशी तो खेळू शकणार नाही. तुम्हाला महत्वाचं आहे. इमोशनल सपोर्ट तुमचा ॲडवायझरच देईल. ॲडवायझर. नमस्कार. आज धन एक्सपर्ट या प्लॅटफॉर्मवर आपण चर्चा करणार आहोत 3 आयजच्या संदर्भात. 3 आयज दॅट इज इन्कम, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट. तर या गोष्टीसाठी आपल्याकडे आज सर्व इन्व्हेस्टर्सना लाभलेले आहेत श्री संदीप रसलपूरकर. ते तुम्हाला त्यांच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि ॲडवायझर, फायनान्शियल ॲडवायझर याबद्दल बऱ्यापैकी माहिती सांगणार आहे. त्यांच्या लिंक्डइन या प्रोफाईलवर मला खूप त्यांचं छान प्रोफाईल वाटलं, त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की ते फक्त आर्थिक सल्लागार नाही आहेत, तर ते ही इज अ ड्रीम मेकर आणि शिल्पकार, आर्किटेक्ट ऑफ युअर फायनान्शियल गोल्स. तर आज आपण भेटूयात श्री संदीप रसलपूरकर. नमस्कार. तर सरांनी ओळख करून दिली की धन एक्सपर्टचं नाव मी बऱ्याच दिवसांनी ऐकत होतो आणि आज ती संधी आली, त्याबद्दल मी पूर्ण धन एक्सपर्ट टीमचे मनापासून आभारी आहे. बेसिकली जर सर म्हणाले की मी स्वतःला फायनान्शियल प्लॅनर न म्हणता एक फायनान्शियल आर्किटेक्ट म्हणतो. बेसिकली प्रत्येक फॅमिलीचं जेव्हा आपण पहिला आय बघतो, इन्कम आल्यानंतर आपण ते इन्व्हेस्ट कसं करायचं, एक्सपेन्स कसं करायचं आणि हे सर्व करत असताना आपली सिक्युरिटी ही महत्त्वाची आहे. हे बेसिकली आमचं हे काम आहे. आणि माझी जी काही संस्था आहे वेल्दी हॅबिट्स, थ्रू ह्या संस्थेतर्फे आम्ही ह्या सगळ्या आयचा खूप स्ट्रॉंगली विचार करतो. आणि गेली 20 वर्ष आम्ही या फील्डमध्ये आहोत. जवळजवळ मी आणि माझे सहकारी मिळून आम्ही 500 कोटीचा AM हँडल करतो आहे. इन्शुरन्समध्ये पण आम्ही खूप स्ट्रॉंगली क्लायंट बेस आहे आमचा. जवळजवळ 1001च्या वर क्लायंट बेस आहे, की जे खूप सॅटिस्फाईड क्लायंट आहेत. आणि मी क्लायंट याच्यासाठी म्हणतो, की जेव्हा कस्टमर आमच्याकडे पहिल्यांदा येतो, जेव्हा आम्ही त्याच्या फायनान्शियल प्लॅनिंगचा विचार करतो, की जो आमचा 1 दिवसाचा किंवा एका वेळचा कस्टमर न राहता तो लाईफ लाँग आमचा क्लायंट होतो. आणि हीच खासियत घेऊन आजपर्यंत आम्ही बिझनेस करत आलेलो आहोत आणि यापुढे करत राहू. तर संदीप, आपण असं पाहतो की कुठल्याही कुटुंबामध्ये किंवा कुठल्याही इंडिव्हिज्युअलचं आर्थिक म्हणजे ज्याला आपण बोलतो इन्कम जसं सोर्स सुरू होतं, तसं त्याचे खर्चाच्या बाबी किंवा त्याचे फायनान्शियल गोल्सही सुरू होतात. जसं त्याचे घर, मुलांची शिक्षणं, गाडी, नंतर पर्यटनानंतर मुलांची लग्न
आणि स्वतःचा रिटायर्ड लाईफ. हं. ह्या सगळ्या गोष्टी हे त्याच्या गोल बेस्ड फायनान्शियल्समध्ये येत असतात. पण त्याचसोबत एक इन्शुरन्स जो आपला सेकंड आय आहे इन्शुरन्स, त्याबद्दल आपण थोडक्यात टर्म इन्शुरन्सबद्दल आणि हेल्थ इन्शुरन्सबद्दल काय माहिती देऊ शकाल का? नक्कीच. पण इन्शुरन्स जाण्यापूर्वी आपण जे तुम्ही म्हणालात, की प्रत्येक व्यक्तीचं लाईफमध्ये हे वेगवेगळे इव्हेंट येतात. जेव्हा आता इन्कम आपण सुरू करतो, हा इन्कम हा पार्ट जो आहे, तो स्टार्ट करण्यासाठी आपलं खूप मोठं प्रिपरेशन होतं. म्हणजे माझं पूर्ण एज्युकेशनवर माझं इन्कम ठरतं. बरं. राइट? बरोबर. म्हणजे कुठलीही व्यक्ती बघा, की आपण आपल्या मुलांना चांगलं एज्युकेशन काय मिळालं पाहिजे, याचा उद्देश तोच असतो, की त्याचं इन्कम चांगलं आलं पाहिजे. बरोबर. बरोबर? तेव्हा पहिला सर्वात महत्त्वाचा भाग येतो, की एज्युकेशन. बरं. आणि आपण जे बघतो, की आपण एज्युकेशन जर बघितलं, की इन्कमसाठी एज्युकेशन करतो आणि मग त्यानंतर तुमची फायनान्शियल लाईफ चालू होते. बरोबर. बरोबर? एकदा की इन्कम तुमच्याकडे आलं, मग तुमचे ड्रीम्स फुलफिल लागतात किंवा लाईफ स्टेजेस येतात. जसं की तुम्ही इन्कम आल्यावर मला वाटतं, की माझ्याकडे एक चांगली कार असली पाहिजे. बरोबर. माझं घर असलं पाहिजे. बरोबर? बरोबर. हे लाईफ स्टेजेस जेव्हा चालू होतात, मग लग्न होतं, मुलं-बाळं येतात, मग मुलांचं एज्युकेशन, मुलांचं हायर एज्युकेशन आणि सर्वात शेवटी तुमचं रिटायरमेंट. बरोबर. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, याला आपण म्हणतो आपल्या लाईफमधले डिझायर्ड इव्हेंट. तर बरोबर. प्रत्येकाला हे इव्हेंट पाहिजे असतात आणि डिझायर्ड याच्यासाठी म्हणतो, का ते चांगल्या पद्धतीनेच पाहिजे असतात. म्हणजे मला घर पाहिजे असेल तर मोठंच घर पाहिजे. हं. कार पाहिजे असेल तर लक्झरियस कार असली पाहिजे किंवा माझ्या मुलाचं जर उच्च लग्न शिक्षणच झालं हां, पाहिजे. शिक्षण उच्च झालं पाहिजे आणि आजकाल आपण म्हणतो ना डेस्टिनेशन मॅरेज म्हणजे लग्न करत असेल तर मी ते चांगल्या पद्धतीने करेन हं. आणि सर्वात शेवटी माझं रिटायरमेंट जे आहे, अगदी हॅपी, पीसफुल असं झालं हं, पाहिजे. हं. बरोबर. हा झाला आपला इन्कम आणि इन्व्हेस्टमेंटचा पार्ट. हं. बरोबर. आता हे करत असताना बऱ्याच वेळा आपल्या लाईफमध्ये असे अनडिसायर्ड इव्हेंट पण येतात. बरोबर. हं, की जनरली आपण काय करतो, की आपण जसं म्हटलं, की आपलं डिझायर्ड लाईफ प्लॅन करतो. अनडिसायर्ड इव्हेंट म्हणजे कसं, की अचानक येणारं आजारपण बरोबर. किंवा ॲक्सिडेंट वगैरे, हॉस्पिटलायझेशन, डेथ्स ज्याला आम्ही आता जनरली 3 डीज म्हणतो. हं, हं. डिसीज, डिसॅबिलिटीज आणि डेथ. डेथ. हे असे 3 इव्हेंट आहेत, की ज्याचा आपण कधी प्लॅन करू शकत नाही बरोबर. किंवा ते कॅन्सल पण करू शकत नाही, पोस्टपोन करू शकत नाहीत. हं. बरोबर. आणि त्याचं बऱ्याच वेळा असं होतं, की जवळ-जवळ 85% लोकं ह्या 3 डीजचा कधी लाईफमध्ये विचारच करत नाहीत. बरोबर. आणि हे जे 3 डीज आहेत, हे बऱ्यापैकी आपली इन्व्हेस्टमेंट खाऊन जातात. बरोबर. बरं. सेव्हिंग्ज खाऊन जातात, इन्व्हेस्टमेंट खाऊन जातात. इन्व्हेस्टमेंट खाऊन जातात. बरोबर. आणि ह्या 3 डीला वाचवण्याचं जे काम करतो, तो म्हणजे इन्शुरन्स. गुड ऑन. बरोबर. बेसिकली इन्शुरन्स काय करतो, अगदी सिंपल भाषेत सांगायचं झालं, तर इन्शुरन्स इज अ प्रोटेक्शन. प्रोटेक्शन कशाबद्दल? तर फायनान्शियल लॉसेस, की जे असे आपण 3 डी बोललेत, त्याच्यामुळे जे होणारे काही लॉसेस आहेत, त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम इन्शुरन्स करतो. त्यामुळे इन्शुरन्सचं इम्पोर्टन्स खूप मोठं आहे. बरोबर. संदीप, आता जसं आपण इन्शुरन्सची सर्वात इम्पोर्टन्स काय आहे, हे आता आपण आम्हाला समजून सांगितलं. तर सामान्य किंवा मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये एक सिंगल अर्निंग पर्सन असतो जनरली आणि त्या सिंगल अर्निंग पर्सननी सेव्हिंग्ज काय करायच्या, खर्च कसे चालवायचे आणि त्यातही हा इन्शुरन्स. तर ह्या सगळ्या तारेवरची कसरत ती त्यांनी कशी मॅनेज करावी? त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का आपल्या? नक्कीच. आता तुम्ही जे म्हणालाय, की एक सिंगल अर्निंग एक मिडल क्लास व्यक्ती, बरोबर. आता कुठलाही व्यक्ती जो अर्निंग करतो, त्याच्यासमोर 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. पहिली गोष्ट असते कुटुंबाचा खर्च, की ब जो डे टू डे असतो. म्हणजे तो हां. ते चालल्याशिवाय कुटुंब चालणार नाही, बरोबर. लाईफ चालणार नाही. म्हणून पहिला असतो डे टू डे कौटुंबिक खर्च. दुसरा असतो, की जे आपण आधीच्या ह्याच्यात बघितलं, की त्याचे वेगवेगळे ड्रीम्स बरोबर. म्हणजे फ्युचर इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो, की जे फ्युचर येणार आहेत. हं, हं. म्हणजे मला 2 वर्षांनी घर घ्यायचं आहे, 10 वर्षांनी गाडी घ्यायची, जे काय असेल ते. बरोबर. म्हणजे पहिलं झाला कुटुंबाचा खर्च, दुसरं झाला फ्युचर इन्व्हेस्टमेंट. आणि बऱ्याच वेळा तुम्ही म्हणता तसं, की मिडल क्लास काय होतं, की ह्या 2 गोष्टींमुळे गुरफटून जातो आणि इन्शुरन्सकडे त्याला लक्ष देता येत नाही किंवा तो अवेअर असतो, पण पुरेसा पैसा उरत नाही. बरोबर. बरोबर. तर त्यावेळेस आपण हे सांगू शकतो, की ह्या 2 गोष्टी फुलफिल होताना डे टू डे लाईफचा जो काही कौटुंबिक खर्च आहे तो, हा केवळ तुम्ही अर्न करता म्हणून चालू आहे. बरोबर. जर उद्या काही असं घडलं, की जे आपण पहिले 3 डी हं. बघितलेत आणि जर इन्कमच स्टॉप झाला, तर कुटुंब पण थांबणार आहे आणि पुढचे तुमचे जे काही फ्युचरचे
ड्रीम्स आहेत, आहेत. ते सुद्धा थांबणार आहेत. बरोबर. तर मग हे जर तर आपल्याला फुलफिल करायचं असेल, तर आज तर शिक्षणच घेणं इन्शुरन्स जरूर. खूप इम्पोर्टंट आहे. बरं. मग तो कसा घ्यायचा, कसा मॅनेज करायचा, हे आपण इंडिव्हिज्युअली डिस्कस करू शकतो. बरोबर? म्हणजे नक्कीच आपल्याला त्याच्यावर सोल्युशन काढता येतं. आपण सोल्युशन काढतो. पण त्याचं इम्पोर्टन्स जर आपल्याला कळालं, तर डेफिनेटली आपण इन्शुरन्सकडे जातो आणि माझे खूप सारे क्लायंट आहेत, की जेव्हा ते प्रॉपरली आम्ही डिस्कस करतो, त्यातनं एक वे आउट निघतो आणि त्याला आवश्यक असणारा इन्शुरन्स आपण घेतो. बरं. म्हणजे जर तुम्हाला एक चांगला ॲडवायझर किंवा चांगला प्लॅनर, फायनान्शियल प्लॅनर मिळाला, तर तो तुम्हाला योग्य इन्शुरन्स घ्यावा, निवडावा किंवा तो देतो. तर हे जरुरी आहे, की तुम्हाला एक चांगला ॲडवायझर भेटणं खूप आवश्यक आहे. राइट. बरं. बरं असंच असतं संदीप, की बरेच वेळेस असं होतं, की काही जणांकडे इन्शुरन्स नसेलही. पण काही ठिकाणी असंही आम्ही अनुभवलेलं आहे, की मिस सेलिंग झालेलं असतं बरेच वेळेस आणि एखाद्या कुटुंबामध्ये 2-4 लोकं असतात ना, तर त्यांच्याकडे भरपूर प्रकारचे इन्शुरन्स असतात. इन्शुरन्स पॉलिसीज भरपूर प्रकारचे असतात. एक एन्डॉर्समेंट पॉलिसी, एक ती पॉलिसी, एक मनी बॅक पॉलिसी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसीज त्यांच्याकडे असतात. तर ह्या सगळ्या पॉलिसीज मॅनेज करताना त्याचे म्हणजे प्रीमियम्स भरताना त्या माणसाची ना खरोखर दमछाक होते आणि खरोखर तेवढा इन्शुरन्सची आवश्यकता असते का? किंवा हे सगळं मॅनेज करण्यासाठी काही काही सिस्टम आहे का? तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? नक्कीच. आता ते सुरू करण्यापूर्वी एक म्हणेल, की असं का होतं? म्हणजे एखाद्या कुटुंबात खूप साऱ्या इन्शुरन्स पॉलिसी का असतात? जसं तुम्ही म्हणालात, की इन्शुरन्स ॲडवायझर असणं खूप इम्पोर्टंट आहे. बरोबर? तो इन्शुरन्स ॲडवायझर जो असतो, त्याने बेसिकली प्रत्येक वेळी त्याला रिक्वायरमेंट काय, नीड काय आहे? हं, हं. नीड बेस्ड सेलिंग झालं पाहिजे. पण हे आपलं दुर्दैव आहे, की बरेचसे जे काही ॲडवायझर असतात, की ते प्रॉडक्ट सेलिंगवर येतात हं, हं, हं. आणि ते तुमच्या माइंडशी खेळतात. बरोबर? जेव्हा तुम्ही यंग असतात, तेव्हा तुम्हाला सांगतात, की नाही आता मुलं लहान आहेत, मुलाच्या एज्युकेशनसाठी करा. हं, हं, हं. थोडे मुलं मोठे झाले, की नाही, नाही त्यांच्या लग्नासाठी करा. हं, हं. मग तुमच्या रिटायरमेंटसाठी करा आणि मग तुमच्याकडे असलेला पैसा ते तुम्हाला वेगवेगळ्या पॉलिसीत इन्व्हेस्ट करायला सांगतात. आणि बट ऑब्व्हियस एक मिडल क्लास व्यक्ती त्याला प्रत्येक वाटतं, की नाही, नाही, अरे, हे बरोबर आहे. मी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. एक पॉलिसी चांगली आहे आणि जेव्हा तो प्रेझेंट करत असतो, तेव्हा ते रिअली आपल्याला अपील होतं आणि आपण जे काही सांगतो आणि आपल्याला जेवढं शक्य असेल त्या पद्धतीने आपण इन्व्हेस्ट करत जातो. हं, बरोबर? आता तो जेव्हा येतो त्याला प्रॉडक्ट विकायचा असतो. त्यामुळे तुम्ही जे काही द्याल, तो तुम्हाला नक्की देतो आणि त्यामुळे तुम्ही पण हॅपी होता, तो पण हॅपी होतो आणि असं करून मी माझ्या याच्यात लाईफमध्ये असं बऱ्याच वेळा बघितलं, की काही व्यक्तींकडे खूप इन्शुरन्स आहेत. हं. मल्टिपल इन्शुरन्स असतात. मल्टिपल इन्शुरन्स आहे. मग जेव्हा आम्ही त्याचं एक तुम्ही जे म्हणाला, की याची काही सिस्टम आहे का? हं. तर मी याबद्दल बोलू शकतो, की इन्शुरन्स ऑडिट ही एक कॉन्सेप्ट आता आपण चालू केलेली आहे. म्हणजे बेसिकली काय होतं, की इन्शुरन्स ऑडिट एक तर पहिलं मी म्हणेल का केलं पाहिजे, की तुम्ही जो पैसा म्हणाला, की पहिला प्रश्न म्हणाला, की प्रत्येक फॅमिलीत खूप सारे इन्शुरन्स आहेत. त्याची तेवढी खरंच गरज आहे का? त्या ॲडिक्वेट आहेत का? हे तपासण्याचं सिंपल काम म्हणजे इन्शुरन्स ऑडिट. ही एक प्रोसेस आहे. वेल डिफाईन्ड प्रोसेस आहे. ज्यामध्ये आपण काय करतो, की तुमच्याकडे असलेल्या इन्शुरन्स पॉलिसीज, ज्या काही सर्व पॉलिसीज तुमच्याकडे आहे, त्याचं प्रॉपर एनालिसिस करतो. हं, हं, हं. मग त्याचं सम ॲश्युर्ड किती आहे? त्या मॅच्युअर कधी होणार आहेत? तुमचा प्रीमियम कसा जातोय? हं, हं. ती तुमची एखादी गोल जे आपण म्हटलं ना, मुलांचं एज्युकेशन ते रिअली फुलफिल करतंय का? अदरवाईज काय, की एक्झाम्पल देतो, की मी मुलाचं एज्युकेशन समजा मला डॉक्टर करायचं आहे. माझ्या मुलाच्या एज्युकेशनला डॉक्टर करताना मला लेट्स से 50,00,000 लागणार आहे आणि मी इन्शुरन्स घेऊन बसलोय 5,00,000चा. हं, हं. म्हणजे मॅच्युअर जरी झाली आहे, तर मला 45,00,000 त्यावेळेस उभे करायचे आहेत. मग त्याचं काय? हं. राइट? किंवा तो डॉक्टर होणार आहे 20व्या वर्षी किंवा 18व्या वर्षी त्याला पैसा लागणार आहे आणि माझी पॉलिसी मॅच्युअर होते 25व्या वर्षी. उपयोग काय? मग आपण इन्शुरन्स ऑडिटमध्ये काय करतो, की हे सगळे क्वेश्चन जे आहेत, हे खूप थरोल चेक करतो. इथे इन्शुरन्स ॲडवायझर किंवा फायनान्शियल प्लॅनरचा रोल खूप महत्त्वाचा असतो. एक आम्ही इंडिपेंडंट ॲडवायझर म्हणून त्या सगळ्या पॉलिसीचा विचार करतो. बेसिकली आपल्याला इथे कुठलं प्रॉडक्ट सेलिंग हा त्यात जात नाही आपण. बरोबर? कारण त्या व्यक्तीकडनं जर आपलं चूक झालेली असते, ती आपल्याला रेक्टिफाय करायची असते. इथे फायनान्शियल प्लॅनर किंवा फायनान्शियल ॲडवायझरचा रोल खूप महत्त्वाचा असतो आणि ह्या सगळ्या पॉलिसी घेऊन तो आपण इन्शुरन्स ऑडिट करतो
त्यातलं गॅप ॲनालिसिस. संदीप सर, जसं आता तुम्ही सांगितलंत, की 3 डीज बद्दल. तर या डी पैकी समजा एखाद्या आणि अशा डीजमध्ये इन्शुरन्स कसा उपयुक्त ठरतो? तर एखाद्या कुटुंबामध्ये कर्ता पुरुष काही अशा म्हणजे अनटोवर्ड इन्सिडेंटमुळे काही डेथ म्हणा, डिसीज म्हणा, काय झालं, तर त्या इन्शुरन्सची जी क्लेम अमाउंट असते, ती क्लेम अमाउंट त्याच्या पत्नीला मिळते. तर अशा वेळेस तिने त्या पैशांचा, त्या क्लेमचे जे पैसे आहेत, त्याचा विनियोग कशाप्रकारे करावा किंवा कशाप्रकारे करू नये, याबद्दल तुम्ही थोडीशी विस्तृत माहिती आपल्या जाणकारांना जरा द्याल का? नक्कीच. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, की ज्यात आपण ते 3D मधल्या डेथ बेसिकली जेव्हा होते, तेव्हा त्या महिलेला म्हणजे तिच्या पतीचं जे काही एक टर्म इन्शुरन्स असतो किंवा इन्शुरन्स पॉलिसी असते, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पैसा अचानक येतो. बरोबर. बरोबर? 1,00,00,000 असेल, 2,00,00,000 असेल, जसा असेल तसा. आणि जेव्हा असा खूप पैसा अचानक येतो, तेव्हा आपल्याला माहीतच आहे, की बरेचसे असे लोक जमा होतात, की ज्यांचा तो त्या पैशावर डोळा असतो. बरोबर. मग ते तिचे जवळचे नातेवाईक असतील, भाऊ असेल, दीर असेल, हे असेल. म्हणजे मी नात्यांना दोष देत नाही. पण बऱ्याच वेळा आम माझ्या अनुभवात असं आलंय, की जेव्हा असा पैसा येतो, तेव्हा हे सगळेजण फायनान्शियल प्लॅनिंगसाठी सल्ले द्यायला उभे राहतात. बरोबर. मग कोणी सांगतं, की "ताई इथे इन्व्हेस्ट कर. मी तुझी मुलं म्हणजे माझीच मुलं आहेत. आता मी सगळं बघतो. तू काळजी करू नको. माझा मित्र आहे, तो चांगला इन्व्हेस्ट करेल." असे बरेचसे सल्ले देतात आणि त्यावेळेस काय होतं, की बेसिकली इमोशनली ती खूप वीक झालेली असते बरोबर. आणि मग त्या एकूण सोशल प्रेशरमुळे म्हणा किंवा डिसिजन घेण्याची पॉवर नसल्यामुळे त्यावेळेस ती आपली सगळी फायनान्शियल पॉवर दुसऱ्यांच्या हातात देते. हं, हं, हं. म्हणजे आज जर बघितलं आपला स्टडी पण सांगतो, की असे क्लेम आपण जेव्हा दिलेले आहेत, त्या जर महिलेला आपण काही कालानंतर भेटलो, हं, हं. काय करते, कसं करण्यासाठी, तर ती हतबल झालेली असते. हो. कारण तिच्याकडे कुठलाही पैसा शिल्लक राहिलेला नसतो. कारण असे वेगवेगळ्या मार्गाने तो निघून गेला असतो. आणि ती फॅमिली, की ज्याच्यासाठी तो पैसा आलेला असतो, ती अगदी हलाखीचं जीवन जगत असते. बरोबर? हं, हं, हं. तर हा प्रश्न माझ्यासाठी याच्यासाठी इम्पोर्टंट आहे, की आपण आज वुमन एम्पॉवरमेंटबद्दल बोलतोय. हो, हो. तर एक्झॅक्ट. वुमन एम्पॉवरमेंटमध्ये फायनान्शियल एम्पॉवरमेंट इज व्हेरी इम्पोर्टंट. बरोबर. राइट? तर हे जेव्हा येतं, तर मी अनेक वेळा म्हणजे आम्ही स्वतः प्रत्येक वेळी काय करतो, की जेव्हा कुठल्याही व्यक्तीची पॉलिसी काढतो, तेव्हा मी हे बघतो, की त्या महिलेची जेव्हा कुठल्याही फायनान्शियल तुम्ही प्लॅनिंग करत आहात किंवा इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करताय, इन्शुरन्सचं प्लॅनिंग करताय, तर त्या महिलेची इन्व्हॉल्वमेंट ही खूप इम्पॉर्टंट आहे. मग इन्व्हॉल्वमेंट कुठे असली पाहिजे? इन्व्हॉल्वमेंट पहिली असली पाहिजे डिस्कशनमध्ये, फायनान्शियल डिस्कशन. फायनान्शियल डिस्कसमध्ये, की बरोबर. आपल्यासाठी कुठला इन्शुरन्स घेतोय किंवा आपल्यासाठी कुठली एस-आय-पी घेतोय किंवा कुठले म्युच्युअल फंड घेतोय. व्हेरी बरोबर? बरोबर. तर त्या महिलेला, त्या कुटुंबाचं मी म्हणेल सगळ्या इन्व्हेस्टमेंट माहीत असल्या पाहिजे. मग त्यात बरोबर. तुम्ही फक्त इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड म्हणत नाही मी. हं, हं. बरोबर. तुमच्या लायबिलिटीज काय असतील नवऱ्याच्या, बरोबर. त्या पण तिला माहीत पाहिजे. काही ॲसेट्स असतील. कारण असेट्स. बऱ्याच वेळा काय होतं, की आपण बायकोला सांगायला नको म्हणून काही-काही ॲसेट घेऊन ठेवतो, काही लायबिलिटीज करून ठेवतो. मित्रांना कधी-कधी पैसे उसने दिलेले असतात. बरोबर. हां. कधी रागवायला नको म्हणून. असं सगळं जर तिला माहीत असेल, तर डेफिनेटली अशी काही इन्सिडेंट झाल्यावर ती काहीतरी निर्णय घेऊ शकते. बरोबर. बरोबर? त्यामुळे प्रत्येक महिलेला तुम्ही जे म्हणालो डिस्कशन आणि डिस्कस. डिसिजनमध्ये इन्व्हॉल्व करून घ्या. पहिला, तिला फायनान्शियल एज्युकेशन देऊन अवेअर करा. व्हेरी गुड. प्रत्येक महिलेला मी स्वतः सांगू शकतो, की तुम्ही स्वतःहून फायनान्शियल एज्युकेशन घ्या. म्हणजे नवऱ्याच्यावर तर ट्रस्ट नाही किंवा याच्यासाठी नाही. पण जर अशी ॲडव्हान्स कंडिशन आली, हं, तर हं. तुम्ही प्रिपेअर्ड असला पाहिजे. बरोबर. बरोबर? त्यानंतर तुम्ही प्रश्न केला, की असं जर झालं, तर तिने काय करायला पाहिजे? हं, हं. बरोबर? तर असे जर काही इन्सिडेंट झाला, तर तिने कुठलाही निर्णय इमोशनली किंवा सोशल प्रेशर किंवा अशा प्रेशरने घेऊ नये. बरोबर. जो काही पैसा येणार आहे, तो तिने आयडियली पुढचे 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस म्हणजे 2, 3, 4 महिने बँकेत तसाच पडू द्यावा. बरोबर? वेळ घ्यावा. वेळ घ्यावा. म्हणजे मी असं म्हणतो, की पॉज. पॉज घ्या. बरोबर. राइट. बरोबर. पॉज घ्या. त्याने पॉज घ्यावा. 1-2 महिन्यात तिला बऱ्यापैकी
पिक्चर जे आहे क्लिअर व्हायला लागतं. बरोबर. मग कोण रिअल जवळ येत आहे, हां, बरोबर? हां, म्हणजे मी कुठल्याही नात्याला हे म्हणत नाही, पण ती रिॲलिटी कळायला लागते. खरे आणि कोण आपले कोण आहेत? खरे आपले येस, कोण आहेत? हे खूप कळतं. त्यानंतर मी हा दुसरा सल्ला देतो, की तुम्ही कन्सल्ट करा कुठल्यातरी एका फायनान्शियल ॲडवायझरला. ते खूप इम्पोर्टंट आहे. बरोबर? फायनान्शियल ॲडवायझर चांगला असला पाहिजे. माझ्या भावाचा आहे, माझ्या नवऱ्याचा आहे, असं नका. कारण तिथे काय होतं परत इंटरेस्ट क्लॅश होतात. अनबायस्ड जे सजेशन्स देतील. एक्झॅक्टली. अशा व्यक्तीकडे तुम्ही कन्सल्ट करा. परत तुमचा डिसिजन घ्या. काय नको हे सांगा. बरोबर? आणि मग तुम्ही कुठल्या इन्व्हेस्टमेंट करायच्या हे इंडिपेंडंट ठरवा. पण पॉज हा खूप इम्पोर्टंट आहे. पॉज इज द इम्पॉर्टंट. इम्पोर्टंट. बरोबर. आता फक्त या डीमुळेच नाही, तर कधी-कधी असं होतं, की अ, वंशपरंपरागत आपल्याला काही प्रॉपर्टीज येतात किंवा काही फंड्स येतात, की अशा वेळेस सुद्धा तर हे तुम्ही सेम पॉलिसी अडॉप्ट करायची का? एक्झॅक्टली. तुम्ही जे म्हणालात ना, की शेवटी काय इनहेरिटेड मनी जरी आला, तर तो खूप वेळा येतो. फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळात आपण बघतो, की ते सिंगल चाइल्ड असतं. ही मुलगी जर सिंगल चाइल्ड असेल, तर आई-वडिलांकडे तिला त्यांच्या मृत्यूनंतर ती प्रॉपर्टी पूर्ण इनहेरिटेड होते. मग आयदर ती कॅशमध्ये असेल, एफ-डी असेल वगैरे, वगैरे, वगैरे. अशा वेळेस जरी त्या महिलेने हा फायनान्शियल डिसिजन आधीच्या काळासारखा जर झाला, जर आपला कंट्रोल जर दुसऱ्याकडे दिला, हं, हं, हं. तर डेफिनेटली ते धोकादायक आहे. मी तेव्हा परत हेच सजेस्ट करतो, की तिने पॉज. पॉज नवरा असेल तर त्याच्याबरोबर डिस्कस करा. इनहेरिटेड प्रॉपर्टी आहे, हं. नवऱ्याबरोबर डिस्कस करा. त्याचे विचार घ्या. परत एक इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडवायझरला कन्सल्ट करा. बरोबर. बरोबर? काय करायचं, काय करायचं नाही. आणि मी असं सांगेल, की तुम्ही स्वतःचे ड्रीम्स फुलफिल करायला सुरुवात करा. ओके. कारण बऱ्याच वेळा फायनान्शियल याच्यात आपण असं बघतो, की आपण मुलांसाठी खूप करायला जातो आणि आपलं फायनान्शियल लाईफ, की जे आपण एन्जॉय करायला पाहिजे ते केलं जात नाही. म्हणून त्याचाही थोडा विचार करा. कारण जर इनहेरिटेड प्रॉपर्टी आहे, तर डेफिनेटली आपण त्याचा उपभोग घेतलाच पाहिजे. संदीप, आता इन्शुरन्सबद्दल आपण बोलत होतो. तर जनरली असा काही नियम आहे का, की इन्शुरन्स तुम्ही या वयामध्येच घेऊ शकता, या वयामध्ये इन्शुरन्स घेऊ शकत नाही? जसं एज लिमिटचा किंवा फायनान्सचा काही क्रायटेरिया आहे, स्लॅब आहे. असं काही लिमिटेशन्स वगैरे काय इन्शुरन्स सेक्टरमध्ये काय आहे का? कारण की बऱ्याच वेळेस असं लक्षात येतं, की इन्शुरन्सच्या बाबतीत हवं तसं योग्य नॉलेज आजही आपल्या इन्व्हेस्टर्सला नाहीये. तर जरा इन्शुरन्सच्या बाबतीत थोडीशी तुम्ही स्पष्टीकरण जर दिलं तर बरं होईल. बरोबर. हां, हा जो प्रश्न आहे, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, की जर मला कुठला इन्शुरन्स घ्यावा आणि काय घ्यावा हेच जर माहीत नसेल, तर डेफिनेटली मी इन्शुरन्स हा चुकीचाच घेणार आहे. कारण मला माहीतच नाही आहे, तर जो एखादा इन्शुरन्स ॲडवायझर सांगेल ते मी घेऊन बसेल. बरोबर. म्हणजे मिस सेलिंग होण्याचे चान्सेस जास्त. मिससेलिंग होण्याचे चान्सेस खूप आहेत. बरोबर. तर जनरली जेव्हा आपण म्हटलं इन्शुरन्स जेव्हा म्हणतो, इन्शुरन्सचे अगदी जर ढोबळमानाने विचार केला आपण, तर एक टर्म इन्शुरन्स येतो, की मला एक मोठं कव्हर मिळतं छोट्या अमाउंटमध्ये मोठं कव्हर. बरोबर. की जो इन्शुरन्सचा मेन पर्पज आहे, की माझं फायनान्शियल प्रोटेक्शन झालं पाहिजे. फायनान्शियल जे काही इन्कम आहे, इन्कमचं प्रोटेक्शन झालं पाहिजे. जर अशा काही घटना घडल्या, तर जो काही इन्कम माझा लॉस होतो, तो माझा रिप्लेस झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे असतो टर्म इन्शुरन्स. हं. बरोबर. तर टर्म इन्शुरन्ससाठी जर म्हटलं तुम्ही काही कंडिशन असतात का? तर डेफिनेटली टर्म इन्शुरन्सची बेसिक कंडिशन असले, की तुम्ही अर्निंग असले पाहिजेत. मग ते तुमचं अर्निंग किंवा इन्कम तुम्हाला प्रूव्ह करता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला बेसिकली आय-टी-आर म्हणा, की जो आपला इम्पोर्टंट आहे, की आय-टी-आरनुसार आपल्याला टर्म इन्शुरन्स घेता येतो. ओके. कारण प्रत्येकाची जी काही असते ती ह्युमन लाईफ व्हॅल्यू आम्ही जे इन्शुरन्सच्या भाषेत म्हणतो, की ह्युमन लाईफ व्हॅल्यू. मी क्विकली तुम्हाला हं, सांगतो, हं. की लेट्स से माझं वय 30 वर्ष आहे आणि मी वर्षाला 10,00,000 कमवतो. बरोबर. आणि आपण भारतात बघितलं, की मी 60 वर्षापर्यंत जॉब करतो. हं, हं. जर आज 30 वर्ष आहे, तर मी अजून 30 वर्ष नोकरी करणार आहे. म्हणजे दरवर्षी जर 10,00,000 10,00,000 येत गेले, तर पुढच्या 30 वर्षात किती रुपये येतील? 3 कोटी. हां. म्हणजे माझी व्हॅल्यू काय आहे? 3,00,00,000. तर माझी ह्युमन लाईफ व्हॅल्यू आहे 3,00,00,000. याचा अर्थ काय? मला जर काही बरं वाईट झालं, हं, हं. तर माझ्या फॅमिलीला 3,00,00,000 रुपये 3 मिळाले. कोटी रुपये मिळाले पाहिजेत. राइट.
म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, की माझा इन्शुरन्स कव्हर हा 3 कोटी कमीत कमी असला पाहिजे. हं, हं. बरोबर? तर तुम्ही जे आपण पहिल्या उदाहरणात बघितलं, की काही लोकांचा 5,00,000 आहे, 10,00,000 आहे. बेसिकली ते खूप अंडर इन्शुर्ड असतात. हं, हं. बेसिकली त्याची गरजच नाही मी तर म्हणतो. हं, हं. त्यामुळे इथे खूप इम्पोर्टंट असतं, की आपल्याला आपल्या ह्युमन लाईफ व्हॅल्यूनुसार आपला इन्शुरन्स असला पाहिजे. हं, हं. बरोबर? मी मान्य करू शकतो, की आता 3,00,00,000 जो काही प्रीमियम येईल, तो कसा बसवायचा, मॅनेज करायचा, हे तो ॲडवायझर प्रॉपरली तुम्हाला गाईड करू शकतो. मग पॉलिसी तुम्ही जो काही प्रीमियम भरतो, त्याला आम्ही प्रीमियम पेइंग टर्म म्हणतो. मग ती कमी ठेवायची का रेग्युलर ठेवायची, हे आपल्याला तिथं करता येतं आणि आपल्या इन्कमनुसार प्रॉपरली आपल्याला टर्म इन्शुरन्स घेता येतो. बरोबर? हं, हं. हा झाला टर्म इन्शुरन्स. बाकी येतात एंडोमेंट प्लॅन किंवा सेव्हिंग प्लॅन किंवा आपले बाकीचे काही जे गोल असतात, ते फुलफिल करण्यासाठी ह्या पॉलिसी जनरली वापरल्या जातात. हं, हं. बरोबर? मग चाइल्ड एज्युकेशन असेल, चाइल्ड मॅरेज असेल, मनी बॅग असतात ते. मनी बॅग असतात. बरोबर? हं. तर हे वेगवेगळे इन्शुरन्सचे प्रकार असतात. हं. पण जनरली हं. टर्म इन्शुरन्स तुमचा प्रॉपर असावा आणि बाकीचे तुमचे इन्व्हेस्टमेंट या म्युच्युअल फंड किंवा आपण एस-आय-पी, हं. सीप ज्याला शब्द ऐकतो, त्यात असलेल्या कधी पण चांगल्या. पण बरोबर. टर्म इन्शुरन्स हा महत्त्वाचा आहे. हं, तर. बरोबर. त्यासाठी एज ग्रुप 18 नंतर कोणीही व्यक्ती चालतो. फक्त तो अर्निंग असला पाहिजे. म्हणजे आय-टी-आर त्याच्याकडे असला पाहिजे. ते इन्कम बरं. प्रूफ. अदरवाईज त्याचं आपल्याला कितीचा टर्म घ्यायचा हे डिसाईड करणं डिसाईड करताना तो क्रायटेरिया महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं आहे. हा टर्म इन्शुरन्सच्या सोबत बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं, की आपण हेल्थ इन्शुरन्स जो आहे, तो किती अमाउंटचा असायला हवा? बरं. की त्याचा कारण की बरेचसे आता मेडिक्लेम्स म्हणा किंवा हेल्थ इन्शुरन्स तर त्याच्या कसा योग्य त्यांच्यासाठी असेल, त्याबद्दल आपण काय माहिती देऊ बरोबर. शकतो? जसा टर्म इन्शुरन्स इम्पोर्टंट आहे, तसा हेल्थ इन्शुरन्स सुद्धा खूप इम्पोर्टंट आहे. आता हेल्थ इन्शुरन्स इम्पोर्टंट असण्यामागची थोडी हिस्ट्री आपण बघूया. बरोबर, की आता जर बघितलं आपण, की पूर्वी आपली एक जॉइंट फॅमिली होती. बरं. त्यामुळे काही झालं, तर पूर्ण फॅमिली तो खर्च करू शकत होती. बरं. हं. जॉइंट फॅमिलीवरनं आपण आता आलोय न्यूक्लिअर फॅमिली. न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे विभक्त कुटुंब. जे काही माझ्या फॅमिलीत होणार ते मलाच करावं लागणार आहे. मलाच करावं लागणार. बरोबर आणि दुसरं होणारा डॉक्टरचा खर्च. खरंच. पूर्वी म्हणजे तुम्हाला आठवत असेल माझे वडील सांगतात, की आमचा एक फॅमिली डॉक्टर असायचा. बरं. काही झालं की त्या डॉक्टरकडे जायचं. तो आपली काही नॉर्मल फी घ्यायचा, बरं करायचा. आता तसं राहिलेलं नाही. असं. मेडिकलचा खर्च हा प्रचंड वाढलेला आहे. हे प्रचंड इतका वाढलेला आहे, की काही आजारपणात जर तुमच्याकडे इन्शुरन्स असेल, तर तुमची पूर्ण वर्षाची जे काही इन्कम आहे 5,00,000 10,00,000 एका आजारात निघून जातं. आणि हे जर हॉस्पिटलायझेशन, ॲक्सिडेंट वगैरे असेल, तर ते खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. हं. आता तुमचा प्रश्न होता, की मी किती लाखाचा इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स असावा? हं. बरोबर. तर आयडियली आम्ही असं म्हणतो, की जसं तुमचं कुटुंब आहे किंवा तुमचं एज आहे, तर त्यांच्यासाठी तो मॅक्सिमम असावा. सपोज आता जर एखादा आपण म्हणूया, की एक सिंगल 30 वर्षाचा व्यक्ती आहे आणि तो नेमकाच आता जॉबला लागला वगैरे, तर मी म्हणेल त्यासाठी 5 ते 10 लाखाचं सफिशियंट आहे. पण जसं त्याच्या लाईफ स्टेज चेंज होतात, बरं. म्हणजे लग्न झालं, बायको आली, तर तो इन्शुरन्स त्याने वाढवावा. वाढवावा. मुलं झाली, तर तो कव्हरेज वाढत जावं. वाढवतो. बरोबर. आणि एका सर्टेन लेव्हलला 25,00,000 50 लाखापर्यंतचा आज ती गरज आहे. हो. मिनिमम असलाच पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही टॉपअप घेऊ शकता, अच्छा. की जो तुम्हाला कमी पैशात मिळतो. हं, हं. जेव्हा तुमचे 50,00,000 खर्च होतील, तेव्हा तुम्हाला टॉपअपचा युटिलाइज करता येतो. अच्छा. राइट. ह्या टॉपअपबद्दल थोडंसं माहिती द्याल का? आता बेसिकली टॉपअप म्हणजे काय, की जेव्हा तुमचं बेस कव्हर संपतं, बरोबर. त्यानंतर जर मी आता 50,00,000चा इन्शुरन्स घ्यायचा आहे आणि मला 1,00,00,000चा करायचा आहे, हं, हं. तर त्यामध्ये कॉस्टचा डिफरन्स येणार आहे. हं, हं. बरोबर. मग 50,00,000च्या वरचा जो काही आहे, मी जर टॉपअप घेतला असेल, तर तो मला जरा स्वस्तात पडतो. अच्छा. तो हं. सेपरेट जर घेतला तर मला खूपच महाग पडणार. हां, तो महाग पडणार आणि टॉपअप कसं आहे, की टॉपअपचं जे काही कन्सेप्ट आहे, तर मी टॉपअप बाकीच्या दुसऱ्या कंपन्या सुद्धा घेऊ शकतो. लेट्स से की मी असं म्हणू शकेल, की माझा बेस इन्शुरन्स जो आहे, तो ए कंपनीचा आहे हं, हं, हं. आणि ए कंपनीचा टॉपअप मला जर महागात वाटत असेल हं. आणि पण बी कंपनीचा टॉपअप स्वस्त असेल, तर मी बी कंपनीचा टॉपअप सुद्धा घेऊ शकतो. अच्छा. शेवटी सांगायचं आहे, की हेल्थ इन्शुरन्स हा मस्ट आहे. बरं. हां. जर विदाऊट हेल्थ इन्शुरन्स तुम्ही राहत असाल, तर तुम्ही खूप रिस्कमध्ये राहतात. कारण आजारपण, ॲक्सिडेंट, हॉस्पिटलायझेशन हे कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही.
हां. म्हणजे मी आज इथे बोलतोय. घरी जाताना काय होईल हे मला माहीत नाही. मी इथे तुम्हाला घाबरवण्यासाठी मुळीच म्हणत नाही. ही नीड आहे. कारण आम्ही आता करोनामध्ये पण माझे बरेचसे क्लायंट की ज्यांचं माझ्याकडे म्युच्युअल फंडमध्ये चांगला एम होता. त्यांना इन्शुरन्सबद्दल आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. पण अगदी कमी 5,00,000 2,00,000 आणि ते म्हणायचे की "अरे, आमच्या लाईफमध्ये कधी आम्ही आजारी पडलो नाही. हं. आम्हाला लागणार नाही." वडील 90 वर्ष जगले. कधी त्यांनी दवाखाना बघितला नाही. बरोबर. पण कोरोनामध्ये माझ्याकडनं त्याचे 50-50 लाखाचे ईएम लोकांनी ब्रेक केलेले आहेत. म्हणजे विचार करा, ज्या व्यक्तीने, ज्या फॅमिलीने पूर्ण आयुष्यभर सेव्हिंग करून पैसा कमवला, तो विदिन 10 टू 15 डेज संपला. हेच जर त्यांच्याकडे इन्शुरन्स असता, तर त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे, ती इंटॅक्ट राहिली असती. राइट. पण जर तुम्हाला फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि फायनान्शियल ग्रोथ हवी असेल, तर इन्शुरन्सचं महत्त्व प्रचंड आहे. मग त्यात तुमचा टर्म इन्शुरन्स आला, हेल्थ इन्शुरन्स हेल्थ आला. इन्शुरन्स. म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला आणि सेव्हिंग्जला जर तुम्हाला सेफगार्ड करायचं असेल, तर इन्शुरन्स इज मस्ट. इन्शुरन्स इज मस्ट. इन्शुरन्स इज मस्ट. संदीप, आपण 3 आय बद्दल बोलत होतो. इन्कम, इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट. पण आज आपल्या या युगामध्ये एआय एक नवीन आय आलेला आहे. बरोबर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर हा जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, हा असताना मी मॅन्युअली किंवा जो फायनान्शियल प्लॅनर आहे, जो मला माझ्या फायनान्सला ॲक्सेस करणार आहे, ॲनलाईज करणार आहे, तो जास्त उपयुक्त ठरेल का जो आर्टिफिशियल आज जो नवीन दमदार, ताकदवान जो एआय आलेला आहे, तो ताकदवान ठरेल? बरोबर. नक्कीच आता एआय आल्यामुळे म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की एआयचा मी सपोर्ट घ्यायला पाहिजे आणि डेफिनेटली एआयमुळे खूप आपलं लाईफ ईझी झालेलं आहे. पण हे जे काय आहे फायनान्शियल प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट किंवा इन्शुरन्स डेफिनेटली तुम्ही एआयची हेल्प घ्या. पण मी इथे म्हणेल एआय हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न असता ॲडवायझर इंटेलिजन्सचा वापर करा. बरोबर? खूप छान. हां. तर ॲडवायझर इंटेलिजन्स का म्हणतो मी? कारण ॲडवायझरचा आपण जे आधी डिस्कस केलं, की तो एक प्रॉपरली एक्सपिरियन्स पर्सन आहे. राइट? त्याने ॲक्चुअल रिॲलिटी अभ्यास केलेली आहे. बरोबर? आता एआयबद्दल नाही. पण सपोज तुम्ही आज आजारी पडला, राइट? आणि प्रचंड तुम्हाला वेदना होत आहेत. एआय ओपन करा, तुम्हाला 100 उपाय सापडतील. तुम्ही एआय शोधत बसाल, की डॉक्टरकडे जाल? डॉक्टर. हां, बरोबर, डॉक्टरकडे जा. डॉक्टरकडे जाईल. हां, कारण डॉक्टर डॉक्टर आहे. राइट? समजा तुमच्याकडनं खून झालाय. एआय शोधा, तिथे तुम्हाला 10 कलम सांगतील, की याच्यातनं तुम्ही सुटका करू शकता. असं करा म्हणजे तुम्ही सुटका करू शकाल. तुम्ही खून केल्यावर एआय शोधत बसाल, की वकिलाकडे जाल? बघा. हां, तर ह्या गोष्टी खूप इम्पोर्टंट आहे, की प्रत्येक फील्डमध्ये तो एक एक्सपर्ट आहे. राइट? त्याचा आपण योग्य वेळी उपयोग करूनच घेतला पाहिजे. बरोबर. जर आपल्या ओव्हर कॉन्फिडन्सने आपण जर एआयवर डिपेंड राहिलो आणि तिथनं जर इन्व्हेस्टमेंट केल्या, तर आपली फसवणूक होऊ शकते. राइट? आणि बऱ्याच वेळा आता कुठल्याही इन्व्हेस्टमेंट बघा, इन्शुरन्समध्ये आपण मिससेलिंग वगैरे बघितलं. बरोबर? आणि आज सोशल मीडियावर जर पाहिलं, तो तर इतकं प्रचंड पण प्रमाणात राइट. बॉम्बार्डिंग चालू आहे, बॉम्बार्डिंग आहे. की हा शेअर्स घ्या, इथे एस-आय-पी करा, असा इन्शुरन्स घ्या. राइट. कंटिन्युअसली सोशल मीडिया इज बॉम्बार्डिंग एक्झॅक्ट. रिगार्डिंग इन्व्हेस्टमेंट्स, रिगार्डिंग इन्शुरन्स. तर अशा वेळेस हा जो इन्व्हेस्टर आहे ना, हा एकदम द्विधामास डायसी मोडमध्ये गेलेला आहे. डायसी मोड. एक्झॅक्टली. तर त्याला कोणता निर्णय घ्यावा, कसा निर्णय घ्यावा याबद्दल तो संभ्रमावस्थेमध्ये आहे. हां. तर अशा वेळेस एआय जास्त की पर्सनलाइज्ड टच असलेला आपला ॲडवायझर? नाही, मी तर ऑल्वेज म्हणतो पर्सनल टच असलेला ॲडवायझरच महत्त्वाचा आहे. हं, हं. कारण तुम्हाला तो ज्ञान देईल. कुठले घ्या, काय घ्या. पण जेव्हा ॲडव्हर्स कंडिशन येते, हं, हं. लेट्स आता मार्केट डाऊन झालं, हं. तर एआय तुम्हाला सजेस्ट नाही करणार. तो शेअर विकायचा आहे का करायचा आहे. हं, हं. तुमच्या इमोशनशी तो खेळू शकणार नाही. तुम्हाला इमोशन्स महत्वाचे आहेत. इमोशनल सपोर्ट तुमचा ॲडवायझरच देईल. ॲडवायझरच देणार. बरोबर? आता समजा क्लेम आला इन्शुरन्सच्या बाबतीत, एखाद्या डेथ क्लेम झाला, तर एआय तुमच्या सपोर्टला येणार नाही. तुमचा ॲडवायझरच तुम्हाला सपोर्टला येणार आहे.
हं, हं, हं. आपण ज्या आधीच्या बाकीच्या ज्या चर्चा केल्या, की एक फॅमिलीमध्ये त्या लेडीजचा रोल काय? तिथे तुम्हाला एआय मदतीला येणार नाही. हं, हं. तिथे ॲडवायझरच येईल. राइट. म्हणून मी असं म्हणतो, की एआय जरी आला, तर डेफिनेटली एआयचा तुम्ही वापरा. पण ॲडवायझरचा सल्ला अवश्य घ्या. फायनान्शियल प्लॅनिंग हे वन टाईम किंवा आज घेतलं आणि उद्या गेलं असं नाही. ही लाँग प्रोसेस आहे हं, हं, हं. आणि यावर पूर्ण आपली फॅमिली, आपलं फायनान्शियल लाईफ डिपेंड आहे. त्यामुळे हा जो निर्णय घ्यायचा असेल, तर डेफिनेटली खूप विचारपूर्वक, समजून-उमजून घेतला पाहिजे. संदीप, तुम्ही वुमन फायनान्शियल एम्पॉवरमेंट बद्दल बोलत होता. हं, तर हं. अशा कोणत्या महत्त्वाच्या 3 गोष्टी तुम्ही सांगू शकाल, की ज्याच्यामध्ये वुमन फायनान्शियल एम्पॉवरमेंट होण्यासाठी अत्यावश्यक आहेत? बरोबर. नाही, वुमन एम्पॉवरमेंटबद्दल मी बोलत होतो यासाठीच, बेसिकली ह्या सगळ्या ज्या आजपर्यंतच्या अनुभवावरून आल्या, की वुमन जर फायनान्शियली एम्पॉवर्ड झाली, तर ज्या गोष्टीसाठी आपण इन्शुरन्स घेतोय, ज्या गोष्टीसाठी इन्व्हेस्टमेंट करतोय, ते ॲक्चुअली सफल होईल. बरोबर? अच्छा, बरोबर. हां. अदरवाईज आपण बघितलंच, की जर वुमन जर एम्पॉवर्ड नसेल, तर पैसा कसा वापरला जातो. बरोबर? तर तुम्ही जे म्हणतायत, की 3 इम्पोर्टंट गोष्टी कुठल्या? एक तर पहिलं आहे फायनान्शियल एज्युकेशन, खूप इम्पोर्टंट आहे. अच्छा. आपल्याला कुठल्याही आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट ॲक्चुअलीमध्ये शिकवलं जात नाही. नाही शिकवलं. राइट. थेरॉटिकली खूप स्ट्राँग होतो. म्हणजे मी एक उदाहरण देतो, की माझे एक क्लायंट आहेत. म्हणजे ती त्या कॉर्पोरेटमध्ये कंपनीचा फायनान्स पूर्ण बघते. म्हणजे कोट्यवधीचे बिलच ती पास करते, कुणाचे एचआरचे इन्व्हेस्टमेंट इकडे-तिकडे सगळं करते. आणि मी तिला इन्व्हेस्टमेंटसाठी बोललो, तर ती म्हणाली, की "याच्याबद्दल तुम्ही माझ्या नवऱ्याला विचारा." बरोबर. मग मी त्या दिवशी मी जरा शॉक झालो. हे का होतंय असं? हं, हं, हं. बेसिकली जर आपण बघितली आपली अपब्रिंगिंग, हां, तर सोशल अपब्रिंगिंग असं होते, की पुरुष हे सगळं फायनान्शियल बघतील. म्हणजे तो स्त्रियांचा पार्ट नाही आहे. बरोबर. आणि तीच कंडिशनिंग त्या स्त्रीची लहानपणापासून होत जाते आणि पुढे सुद्धा कंटिन्यू करते आणि ते पुढे घातक ठरतं. म्हणून मी म्हणेल, की फायनान्शियल एज्युकेशन मस्ट. त्यासाठी तुम्ही काय करा, सिंपल स्टेप घ्या. ओके. राइट. जर तुम्ही अर्निंग मेंबर आहात, तुमचं बँक अकाउंट आहेच. बरोबर. तुम्ही ट्रान्झॅक्शन कसे होतात हे समजून घ्या. जर तुमचं अर्निंग मेंबर नाहीत, तुम्ही जनरल हाउसवाईफ आहात, गृहिणी. गृहिणी आहात, तर तुम्ही स्वतःचं अकाउंट ओपन करा. बरोबर. नंतर जे काही फायनान्शियल डिसिजन होतात, त्या डिस्कशन होतात, डिस्कशनमध्ये सामील व्हा. हां, तर दोन्ही टीममध्ये तुम्ही सामील व्हा. डिस्कशनमध्ये सुद्धा आणि डिसिजनमध्ये सुद्धा तुमचं इन्व्हॉल्वमेंट मस्ट आहे. तुम्हाला तुमच्या पूर्ण फॅमिलीचं फायनान्शियल स्ट्रक्चर माहिती. माहीत असलं पाहिजे. ओके. बरोबर. आणि मी तर हे म्हणजे आपल्या पुरुष मंडळींना, मग ते नवरा असेल, भाऊ असेल, सर्वांनाही सांगतो, की जर तुमची बहीण किंवा तुमची बायको ही जर फायनान्शियली लिटरेट झाली, तर तिथे आपली अथॉरिटी जाण्याचा इश्यू नाहीये. हं, हं. ती आपल्या कुटुंबाची स्ट्रेंथ आहे. सेम म्हणजे फायनान्शियली लिटरेट वुमन इज अ ॲसेट फॉर दॅट ॲसेट फॅमिली. फॉर व्हेरी वेल सेड, व्हेरी वेल सेड. एक्झॅक्टली. आणि ही ॲसेट आपल्याला प्रत्येक कुटुंबात करायची आहे. बरोबर. प्रत्येक फॅमिलीत जर ही झाली, तर डेफिनेटली सगळे फॅमिली आपण जे म्हणतो ना, की एक मिडल क्लास व्यक्तीला जर श्रीमंत व्हायचं असेल, तर हे सिंपल स्टेप्स फॉलो करा. ऑटोमॅटिकली तुमची पहिली दुसरी पिढी श्रीमंत होईल. बरोबर. तर एकामुळे जर स्पीड येत असेल, तर दुसरा सोबतीला आला, तर ते ॲक्सेलरेट होऊ शकतात. ॲक्सेलरेट होईल. एक्झॅक्टली ॲक्सेलरेट होणार. तर ते त्यांच्या ज्या काही फायनान्शियल गोल्स असतील, ते लवकर अचीव्ह करू हो, शकतील. कारण आपण जर बघितलं ना, बघा एक स्त्री जेव्हा कुटुंब चालवते, स्त्री कुटुंब ज्या पद्धतीने चालवते ना, तो कुठलाही पुरुष चालू शकत नाही. बरोबर. तिच्याकडे म्हणजे जो संयम आहे, डिसिप्लिन आहे. हां, म्हणजे बघा सकाळी जी काही ज्या सकाळपासून उठण्यापासून जे काही कुटुंबासाठी करावं लागतं आणि तिची कधीही कुरकुर नसते. बरोबर. राइट. आपण प्रत्येक कुटुंबात बघतो, की पुरुषांना वाटतं, की मी घर चालवतो, पण ते चुकीचं आहे. राइट. म्हणजे मी स्वतः पुरुष आहे, पण जेव्हा आपण रिॲलिटी बघतो ना आणि जेव्हा ती फायनान्शियली विचार करते, जेव्हा फायनान्शियली या गोष्टी ती समजून घेईल, डेफिनेटली ती बेटरमेंटसाठी त्याचा बरोबर. फायदा करेल. बरोबर. हं. तर म्हणून ह्या शिक्षण, फायनान्शियल एज्युकेशन लिटरसी महत्वाची आहे. महत्त्वाची आहे.
सेकंड तिने फायनान्शियल डिस्कशन्स आणि आणि डिसिजन्समध्ये डिसिजनमध्ये पार्टिसिपेट करणं पार्टिसिपेट केलं महत्वाचं आहे. पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तिने स्वतःच्या ह्याने इन्व्हेस्टमेंट करणं जरुरी आहे. एक्झॅक्टली. कारण मी काय म्हणतो इन्व्हेस्टमेंट करणं का जरुरी आहे, की जेव्हा ते एज्युकेशन येईल, म्हणजे कुठलंही नॉलेज विथआऊट ॲप्लिकेशन इज मीनिंगलेस. मीनिंगलेस. जर मला फायनान्शियल लिटरसी मी खूप घेतली आणि मी इन्व्हेस्टमेंट करत नाहीये, तर माझं ॲप्लिकेशन होत नाहीये. होत म्हणून तिने छोटी जरी एस-आय-पी चालू केली ना, हं, की ती 4 गोष्टी बघेल. मार्केट कसं वर जातंय, काय हं. होतंय बरोबर. किंवा मी कधी थांबलं पाहिजे, कधी एंटर केलं पाहिजे, हं. ती करेल. याची सिमिलरली जेव्हा फायनान्शियलच्या बाकीच्या डिसिजनमध्ये ती राहील, तेव्हा असे काही इव्हेंट जर झाले लाईफमध्ये, तर ती बेटर खंबीरपणे फेस करू फेस शकतो. करू शकेल. तर वुमन एम्पॉवर्ड इज मस्ट आणि ते झालंच पाहिजे. संदीप, आजचा हा जो नवीन इन्व्हेस्टर आहे, तो इन्व्हेस्टर सोशल मीडियाने इन्फ्लुएन्स्ड आहे आणि तो इन्व्हेस्टमेंटही करतो. परंतु तो लॉसेसही बेअर करतोय. पण तो फायनान्शियल ॲडवायझरकडे कन्सल्टिंग करण्याचं टाळतोय. तर असं कोणती गोष्ट आहे, की ज्यामुळे तो फायनान्शियल ॲडवाईस घ्यायचं टाळतोय किंवा त्याला ती नको आहे? कोणतं फिअर फॅक्टर असेल किंवा कोणता फॅक्टर आहे, की ज्याच्यामुळे तो फायनान्शियल ॲडवायझरकडे जाणं टाळतोय? बरोबर. अगदी चांगला प्रश्न विचारला. बेसिकली तो फायनान्शियल ॲडवायझरची त्याला तर हेल्प घ्यायची आहे. कारण ज्या अर्थी तो सोशल मीडियावर हेल्प घेतोय, त्यासाठी त्याला कुठल्यातरी फायनान्शियल ॲडवाइसची गरज आहे. वेल सेड. पण तो फायनान्शियल ॲडवायझरकडे टाळतोय. याची काही थोडेफार कारणं आहेत. बेसिकली त्याला एक मनात फिअर असते. एक तर मी याच्याकडे ॲडवायझरी केली, तर हा माझ्याशी बोलतोय म्हणजे काय, की हा मला काहीतरी प्रॉडक्ट विकल्याशिवाय सोडणार नाही. हं. हा पहिला फिअर त्याच्या डोक्यात असतो. मिस सेलिंगचं फिअर आहे. मिस सेलिंग म्हणत नाही मी. कुठलेतरी प्रॉडक्ट सेल करणार. कारण मी मी जर तुमच्याकडे आलो, तर मी तुम्हाला काहीतरी दिल्याशिवाय सोडणार नाही. हं, मग ते भले माझ्या नीडचं नसेलही, माझ्या गरजेचं नसेल, पण काहीतरी सोडणार, ही त्याला एक फिअर असते. ओके. बरोबर? आणि माईट बी त्याने एक्सप्रेस पण केला असेल. कधी त्याने एखाद्या ॲडवायझरकडे गेला आणि त्याने त्याला त्याला गरज नसलेला प्रॉडक्ट विकलाही असेल. हं. बरोबर? म्हणून ही फिअर त्याच्या डोक्यात असण्याची शक्यता आहे आणि बऱ्यापैकी असेल. तर ही फिअर त्याने आधी काढली पाहिजे, की मी कन्सल्टिंग करणार आहे. बरोबर? त्याने कधी पण ॲडवायझर केल्यावर त्याने अगदी ओपनली बोललं पाहिजे, की मी फक्त तुमची ॲडवाइस घ्यायला आलेलो आहे. हं. आपण प्रॉडक्टबद्दल नंतर बोलूया. हं. तर हे पहिलं झालं पाहिजे. बरोबर? म्हणून हे एक होतं. दुसरं आहे, की जेव्हा तो ॲडवायझरकडे जातो, तेव्हा त्याला तो ट्रस्ट येत नाही, की मी जर ह्या व्यक्तीला माझे फायनान्स बोललो, म्हणजे इन्कम असेल, एक्सपेंडिचर काही जर बोललो, तर हा दुसरीकडे कुठे बोलू शकेल का? किंवा बोलेल का? हं, हं. राइट? हा एक ट्रस्टचा आणि ट्रान्सपरन्सीचा भाग आहे. हं, हं, हं. बरोबर? पण जर तुम्ही विचार केला, तर फायनान्शियल ॲडवायझर हे सुद्धा खूप ट्रस्टवर्दी असतात. जसं मी बाकीच्या प्रोफेशनबद्दल बोललो, तसं कुठलाही फायनान्शियल ॲडवायझर एका व्यक्तीचे फायनान्शियल फायनान्शियल दुसऱ्या व्यक्तीकडे बोलत नाही. कारण त्याला हे माहीत असतं, मी जर चुकून जरी बोललो, तर माझा पहिला क्लायंट हा डिस्टर्ब होईल. कारण जर याने कधी जरा बोललं, तर माझे दोन्ही क्लायंट जातील. बरं. म्हणून एक तुम्ही ट्रस्ट हा फायनान्शियल ॲडवायझरवर नक्की ठेवा, की ते जनरली कुठलेही तुमचे इंडिव्हिज्युअल फायनान्सेस एकमेकांबरोबर शेअर करत नाही. बरं. बरोबर? ते फक्त एक्झाम्पल देऊ शकतील, की एक व्यक्ती असा होता, पण त्याने असं केलं, अशी इन्व्हेस्टमेंट केली. पण तुमची आयडेंटिटी ते कुठेही डिस्क्लोज करणार नाही. बरोबर? ओके. हा एक फिअर काढला पाहिजे ट्रस्ट आणि ट्रान्सपरन्सीचा. हं. आणि थर्ड इम्पोर्टंट त्याला हेच वाटतं, की जर मला इझिली सगळं अवेलेबल आहे, हं. तर मी का एआय किंवा तो सोशल मीडियाचा वापर घ्यावा? ना घ्यावा. हं, हं. कॉन्फिडंट आहे. बरोबर? कॉन्फिडंट आहे म्हणण्यापेक्षा एक असतं, की जर माझे पैसे सेव्ह होत असतील, त्याला असं वाटतं, की मी जर यांच्याकडे गेलो, तर आयदर मला फी पे करावं लागेल किंवा हे प्रॉडक्ट विकतील. हं, हं. तर तो फिअर काढा. कारण माझ्याकडे बरेचसे क्लायंट येतात, ॲडवाईस घेतात, जातात. आणि आम्हाला सुद्धा त्याचं वाईट कधीच वाटत नाही. कारण त्याने ॲडवाईस घेतली, तो डिसिजन काहीतरी चांगला घेईल, याची आम्हाला गॅरंटी असते. भले तो प्रॉडक्ट माझ्याकडनं घेवो न घेवो. तर मग अशा इन्व्हेस्टर्सनी तुम्ही जसं म्हणालात, की व्हेरिफाईड, सर्टिफाईड आणि ट्रस्टवर्दी असे ॲडवायझर्स कसे शोधावेत किंवा कोणत्या पॅरामीटर्स त्यांनी वापरावेत, की तो का सिलेक्शन त्याला करता येईल, की हा ॲडवायझर ट्रस्टवर्दी आहे? बरोबर. अगदी चांगलं बोललात तुम्ही. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एक असं जर करायचं झालं तर सगळ्यात सिंपल
प्लॅटफॉर्म जो आहे, तो म्हणजे धन एक्सपर्टसारखे प्लॅटफॉर्म, की जिथे नेहमी व्हेरिफाईड ट्रस्टवर्दी ॲडवायझर येतात. एक तर अशा प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करा. अच्छा. बरोबर, की नक्कीच तुमचं फसगत होणार नाही. सेकंड, तुम्ही काय म्हटले, की पॅरामीटर्स आहेत का? तर मी आमची प्रोसेस सांगतो. जेव्हा आमच्याकडे कुठलाही नवीन व्यक्ती येतो, तर कधी आम्ही डायरेक्ट नंबर्सबद्दल बोलत नाही. म्हणजे इन्कम, इन्व्हेस्टमेंट याबद्दल पहिल्या भेटीत कधीच बोलत नाही. आम्ही त्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करतो. जसं आम्ही म्हटलं, की आम्ही ड्रीम फुलफिल करायचा प्रयत्न करतो. त्याचे ड्रीम काय आहेत? की तो माझ्याकडे का आलाय? म्हणजे एक्झॅक्टली त्याला काय पाहिजे? म्हणजे त्याला फक्त ॲडवाईस पाहिजे? का त्याच्याकडे एखादा चुकीचा प्रॉडक्ट त्याने घेतलाय त्याबद्दल त्याला विचारायचं आहे? हे आम्ही समजून घ्यायचा पहिल्या प्रयत्न करतो, पहिल्या मीटिंगमध्ये. जेव्हा हे आमचं डिस्कशन होतं, तेव्हा एकमेकांबद्दलचा आमचा ट्रस्ट बिल्ड होतो. हं, हं. बरोबर? मग ते झाल्यानंतर याचं ॲनालिसिस आमच्या बॅकग्राऊंडला सुरू होतं, की एक्झॅक्टली फॉर एक्झाम्पल या ए व्यक्तीला काय पाहिजे? कुठलं प्रॉडक्ट बेस्ट आहे? बरोबर? हे आपण ठरवतो. नंतर दुसऱ्या भेटीमध्ये मग आपण नंबरवर येतो. मग तुमचं अर्निंग कसं आहे? इन्कम काय आहे? एक्सपेंडिचर पॅटर्न काय आहे? मग तुमचे ड्रीम फुलफिल करण्यासाठी काय करायला पाहिजे? मग एक्झिस्टिंग तुमचं काय आहे? म्हणजे इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट जे काय आहे ते आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या भेटीमध्ये डिटेलमध्ये बोलतो, की ज्यामुळे काय होतं, की आपलं पिक्चर क्लिअर होतं. म्हणजे कॅनव्हासवरून आपण पेंटिंगवर होतं, पेंटिंगवरून आता कलर भरायचे त्यामुळे काय होतं, की त्या व्यक्तीचं सुद्धा जे काही ड्रीम आहे, ते फुलफिल व्हायला सुरुवात होते. बरोबर. बरोबर. आणि मग आपण त्याच्यानंतर त्याच्यात बेस्ट सोल्युशन काय असू शकतं, हे पुढच्या नेक्स्ट मीटिंगमध्ये किंवा भेटीमध्ये आपण देतो. आणि त्या मी सोल्युशन याच्यासाठी काय म्हणतो, कारण आपल्याकडे तिथे ऑप्शन देतो. हं, हं, हं. कधी-कधी आम्ही कस्टमरला हे सुद्धा सांगितलं, की तुम्ही ज्या उद्देशाने आमच्याकडे आला होता, ते करायची आवश्यकता नाही. ओके. म्हणजे काही माझ्याकडे कस्टमर येतात, की मला टर्म इन्शुरन्स काढायचा आहे किंवा मला एस-आय-पी करायची. जेव्हा सगळं ॲनालिसिस करून आम्ही बघतो, तेव्हा जर त्या कस्टमरला ते प्रॉडक्ट फिट नसेल, हं, हं, हं. तर आम्ही सरळ नाही सांगतो. बरोबर. तर त्यामुळे आम्ही काही कस्टमरसुद्धा आम्ही लूज केलेले आहेत. ओके. पण नो सांगणं, ही हिंमत जो अडवजर ठेवतो, हं, हं. तो डेफिनेटली तुमच्या फायद्याचा आहे. थँक यू संदीप. तर आपण पाहिलं धन एक्सपर्ट हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे व्हेरिफाईड, सर्टिफाईड अँड अनबायस्ड ॲडवायझर्स अवेलेबल आहेत. धन एक्सपर्टच्या टीमतर्फे मी संदीप सरांचं खूप खूप धन्यवाद देतो, की त्यांनी आपल्या सर्व प्रेक्षकांना खूप मूलभूत आणि महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. थँक यू संदीप. थँक यू धन एक्सपर्टचे. मला खरंच सांगतो, की याच्यातनं जे काही माझं स्वप्न आहे, की याच्यातनं जर काही फायनान्शियल लिटरसी झाली, तर नक्कीच मला आनंद वाटेल आणि डेफिनेटली धन एक्सपर्टच्या माध्यमातून हे काम जोमाने सुरू होईल आणि जो काही तुमचा उद्देश आहे आणि माझा उद्देश आहे, तो आपला सफल होईल. थँक यू. थँक यू सर. Investment in security markets are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.